नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत। मी महादेव वाघमारे। मावळ तालुक्यातील सुदुमरे गावामध्ये हनुमान मंदिराजवळ समर्थ वडापाव सेंटर कॉलेज तरुणांची प्रचंड पसंती असलेलं या ठिकाणी सुनीता गाडे आहेत। नोकरीच्या मागे न धावता छोटेखानी आपला समर्थ वडापाव सेंटर सुरू केलेला आहे आणि यामधनं इतरांनाही त्यांनी रोजगार दिलेला आहे। तर आम्ही प्रत्यक्षात जाणून घेऊ तर तुमचं पूर्ण नाव आणि कशा पद्धतीने तुम्ही वडापावची सुरुवात केलेली आणि किती वर्ष झालेली? माझं नाव सुनीता धर्मेंद्र गाडे। माझ्या व्यवसायाला जवळजवळ 12 वर्ष पूर्ण झाले। ते मिस्टर कॉलेजमध्ये जॉब करतात आणि मी इथं चालू करते। 8:30ला चालू करते ते 5 वाजेपर्यंत मी इथं हॉटेलवर असते। मग ते जॉबवरनं आले की मग ते राहतात आणि आपल्या वडापावचं म्हणजे आपण प्रत्येक वेळेस असं गरम गरम करून देत नाहीये, एकदम फ्रेश माल राहतो। कारण की आता गिऱ्हाईक आलं लगेच गरम काढून द्यायचे, असे नाही की काढून ठेवायचे आणि ते 2 तासांनी विकले जायचे, असं कधीच होत नाहीये। आलं गिऱ्हाईक तरी थांबतं आणि त्याला गरम गरम, हे आमचं कामच आहे की गरम गरम द्यायचं आणि चांगलं आणि व्यवस्थित द्यायचं, सगळं व्यवस्थित द्यायचं। कारण बरेचशा महिला ह्या नोकरीच्या मागे लागतात, पण तुम्ही व्यवसायात आहेत तर व्यवसायाबद्दल काय सांगाल? तुम्हीच तुमचे मालक आहात आणि तुम्हीच व्यवसायातनं इतरांना पण रोजगार दिलाय, त्याबद्दल काय सांगाल? मला तरी असं वाटतं की महिलांनी कामामागे न धावता काहीतरी छोटा मोठा व्यवसाय, काही का होईना, छोटा मोठा काही का होईना, निदान तुम्ही चहा विकला तरी चालेल, रोजचे 10 चहा गेले तरी तुमचे 100 रुपये कुठेही नाही जाणार। असं नाही की व्यवसाय की तिथंच थांबून राहतोय, दिवसांदिवस त्याची गती होतीच आहे ना। मग तुम्ही काही का होईना छोटा मोठा भाजी विका, काही करा, पण व्यवसाय करा। कामामागे बिलकुल फिरण्यात काही मजा नाही आहे। ते कोणाचं काम आहे बाबा की ज्याचं नाही का आपलं असं की बाहेर ना आलेलं आहे त्यांनी बाबा केलंच पाहिजे ठेवलंच पाहिजे, बाहेर त्यांचं गावाकडे काहीतरी आहे म्हणून ते इथं फक्त जॉब पुरते आलेले। पण आपल्या मराठी माणसांनी काही गाव आहे ना, जॉब हा छोटा केलाच पाहिजे। तुम्ही काम करून करा, कामावरून आल्यावरती काहीतरी विका, ठेवा, काहीतरी घरून काहीतरी पार्सल व्यवस्था करा, नाही का, कुठे डबे करा, कुठे चपात्या लाटून द्या, पण व्यवसाय हा केलाच पाहिजे, प्रत्येक महिलेने केलाच पाहिजे, ही तर माझी इच्छाच आहे। तर सुनीताताई गाडे यांचं म्हणणं आहे की कुठला ना कुठला महिलांनी गृह उद्योग सुरू करावा, त्यामधनं आपल्याला पैसे भेटत असतात आणि घराला आधार भेटत असतो। तर वडापाव जे आहे, तुम्ही जे हे साहित्य आणता, बटाटे असते आणि हे मसाला, हे बनवण्याची जरा पद्धती सांगता, कशा पद्धतीने बनवता? बटाटेमध्ये मी भाजीमध्ये तर एक घालते, ह्याच्यामध्ये घालते ओवा, आणि मी तर कोणाला सांगत नाही पण फर्स्ट तुम्हाला सांगते आता, ह्याच्यात घालते ओवा, धने, सोप, हे माझी खासियत आहे ह्याची। आणि मसालेमध्ये मी काळा मसाला जास्त वापरते ह्याच्यामध्ये की जेणेकरून टेस्ट लागावा। आणि मी बटाटा बिलकुल असा कमी रेट मधला घालत नाही, गोड वगैरे। माझा बटाटा कायम हा चांगला हाय लेवलचा असतो की जेणेकरून वडा गोड लागला नाही पाहिजे, इंदोर बटाटा म्हणतात त्याला, तो बटाटा मी कायम वापरते आणि प्रत्येक व्यवसायवाल्याने इंदोरच बटाटा वापरावा। तर सुनीताताई गाडे यांचा असणारा हा आत्मविश्वास आणि यांचा वडापाव एकदा खाल्ला की खातच राहावा अशी उत्कृष्ट चव आहे। कॉलेज तरुण या ठिकाणी आहेत, आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय। काय नाव तुमचं, कुठून आलात आणि काय सांगाल या वडापाव बद्दल? माझं नाव आकाश वावरे, मी इंदापूरहून आलोय। इथं 2 वर्ष झालं कॉलेजला आहे, सिद्धांत कॉलेजला फार्मसीला। तर आल्यापासून आम्ही नेहमी इथंच वडापाव खायला येतो, चव एकदम भारी। काय नाव तुमचं, वडापाव बद्दल काय सांगा? माझं नाव शाश्वत आहे, मी पण इथं फार्मसीला आहे। मी पण इथं रोज वडापाव खायला येते, चांगलं असते। तर या ठिकाणी काही तरुण, काय नाव तुमचं, वडापावची चव कशी आहे काय सांगा? चांगली आहे। काय, कसा वडापाव? चांगलं वाटतं। तर या ग्राहकांच्या प्रतिक्रिया आहेत। एक महिला उद्योजिका नोकरीच्या मागे न धावता स्वतःचा छोटेखानी समर्थ वडापाव सेंटर सुरू केलेलं आहे, ते सुदुमरे येथील हनुमान मंदिराजवळ। आणि प्रत्येक जण आलेला ग्राहक या ठिकाणी गरम आणि ताजे जेव्हाची तेव्हा या ठिकाणी वडापाव बनवून देत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्यांना प्रसिद्धी भेटते आणि इतर महिलांनाही त्यांच्याकडनं प्रेरणा भेटत आहे। तर वडापाव सेंटर चालवून कुटुंबालाही आधार होतो आणि रिकाम बसण्यापेक्षा महिलांनी उद्योग व्यवसाय करावा, हे त्यांचे विचार आहेत। आणि खरंच त्यांच्या या कार्याला मावळ 24 तास कडनं शुभेच्छा। प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद।